साईराम भावांनो, आज दिवस 5वा साईमे सकाळी हा आपला रात्रीचा हॉल्ट होता. रात्री जेवणाला चायनीज राईस गुलाबजामुन होते. तर निघूया, लेट झालेला यायला, पण लेट झाला आपल्या दार. आपण निघालोय नाश्त्याच्या हॉल्टवर ना. लवकरात लवकर पुढे जाऊया, नंतर गाठूया बनवायच्या आधी. आज पण हा हॉल्ट लांबच आहे. देवासोबत देवाच्या भेटीला. साईराम भावानोबा पालखी इथे आत गेलेली, आता आली आहे. तोपर्यंत आपण इथे सगळ्यांनी आराम केलेला. म्हणजे सरपंचांच्या घरी गेलेली पालखी. लेट झाला आता, पटापट चालत जायचं. साईराम, इथे आपण आता थांबलोय आरतीसाठी. तर इथे आरती करूया, निघूया. सर आरती नंतर भेटूया आपण. तर आता आपण निघालोय. हॉल्ट मागेच होता 5 मिनिटावर, पण मी मागे राहिलो कारण की माझा गमछा जरा मागे सुटला. तर जाऊया पटकन, तेव्हा सगळी जवळ थांबलेत, हळूहळू चालतात आपल्यासाठी. लवकर जाऊया. आज आपण सिन्नर घाट चढणार आहे. पटकन जायचं कारण की नंतर काळोख लागणार, लय उशीर होणार. आज आपल्याला भरपूर काय चालायचं म्हणून. आणि हॉल्ट पण आपल्या रात्रीचा जरा लांब आहे. सगळ्यांनी एकत्रच जायचं कारण की इकडे जरा रात्रीची चोऱ्या माऱ्यांची भीती असते. मग लवकर निघूया. डीजे टेम्पो आहे आता इथं मागून थोडं. चला मग लवकर जाऊया. आणि इथे थंडी एवढी बेकार आहे ना, काय सांगू. सकाळी एवढं कडक ऊन असतं ना की डोकं तापतं, अक्षरशः कंटाळा येतो झालं. आणि संध्याकाळी थंडी एवढी असते ना, रात्री असं वाटतं AC चालूच राहिली आहे, एवढी बेकार थंडी आहे. त्यामुळे त्रास होतो. आणि हे बघा, दिसतं तुम्हाला हाताला फोड आली आहे. ती एकतर औषध क्रीम लावून पण होतं, थंडीमुळे ती अजून फुगत चालली आहे. तर त्यामुळे जरा त्याला पण त्रास होतो जेवायला बिवायला. चाय त्या दिवशी जरा गरम पाण्यात चायचा चटका लागल्यामुळे ती फोड आली. आता जाऊया, चला. तेव्हा आहेत पुढे, गाठूया त्यांना. सोनियाचा होतीन उगवला, सोन्या रुपयात बाबा सजला. ढोलताच्या घुमू लागला, धन्य धन्य होई साईलीला. देवासोबत चाललो मी देवाच्या भेटीला. देवासोबत चाललो मी देवाच्या भेटीला. देवासोबत चाललो मी देवाच्या भेटीला. देवासोबत चाललो मी देवाच्या भेटीला.
बघा बाई लोक आपण थांबलो आहे. पुढे ना बिबट्या बघितला पोरांनी, सेवकारांनी, लोकांनी पण बघितलाय म्हणून थांबलं. आता सगळे एकत्र चालणार. इथे पालखी थांबली, सगळे झोपलेत मंदिरात. ते मालिश चालू आहे.